आज सकाळी ना भलताच उल्हास आला होता. म्हणलं चला आज बोर्ड बिर्ड चमकून घ्यावं, किचनकडचं जरा एक्स्ट्राचे काम आहेत करून टाकावं. बरेच दिवस झालं पेपर बदलायचा विचार करत होते, कारण पिल्ल्या माझा ठेवत नाही, फाडू फाडू टाकतो. मग तो पेपर पहिला बदलला आणि हा लावला, कारण किचनमध्ये मग ते फोडणीने सगळी भिंत खराब होती, मग ते आपल्यालाच घाण वाटतं. आणि मग इथे मी माझी झाडांकडे लक्ष देते, थोडंसं बघते, आठवड्यातून 2 आठवड्यातून. मला आवडतं हे काम करायला. मला ना खूप असं मेंटल रिलीफ भेटतं माझे प्लांट्सचं केअर करून. बरं वाटतं. मला बोलणारे लोक बोलत होते, ज्यांना बघवत नव्हतं ते बोलत होते, कशाला झाडं लावले, किरायच्या घरामध्ये झाडं लावले, किरायच्या. अरे मी काय आयुष्यभर थोडीच किरायच्या घरात राहणार आहे. मी जेव्हा माझ्या घरी जाईन, मी माझी झाडं, माझी रोपं सगळी मी माझ्यासोबत घेऊन जाईल. तर असो. तर अशा प्रकारे मला खूप मस्त वाटतं माझ्या झाडांचं करायला, पाणी द्यायला, त्यांचं काय म्हणजे सुकलेलं काढायला. म्हणजे खूप बरं वाटतं. एखादं फूल उमललं तर इतका आनंद होतो ना. हे गोकर्णाचं मस्त रोप आलतं, तुळशीचं रोप आहे, जास्वंदाच्या कटिंग्स लावल्यात. काही मी कटिंग्स लावल्यात, काही आपोआप बी टाकल्यावरती उगवल्यात आणि काही विकत आणलेले रोप आहेत मी, जास्वंदाचे, गोकर्णाचे, मोगऱ्याचे. आणि हे सगळं झाल्यावरती आता मी करत आहे ते भेंडीची भाजी. भेंडी मसाला बनवावा म्हटलं आज. मतलब दही भेंडी किंवा भेंडी मसालाही बोलू शकता. हळद, मीठ, मिरची टाकून भेंडी फ्राय करून म्हणजे मऊ करून घेतली. आणि आता टोमॅटो, अद्रक, लसणाची ग्रेव्ही आणि क्यूब्समध्ये कट केलेला कांदा, 2 लवंग, म्हणजे काळी मिरी टाकून हे फोडणी दिली. आता हे दह्यामध्ये मसाले जे टाकायचे मला, मी ते सगळे मिक्स करून घेतले आणि टाकले. खूप शॉर्टकट आणि इझी मेथड आहे. सुंदर अशी भेंडीची भाजी झटपट तयार झाली, ढाबा स्टाईल. खूप टेस्टी झाली होती. माझ्या पिल्ल्यालासुद्धा आवडली. आणि कधी नाही सो माझ्या पिल्ल्याने आज माझ्यासोबत भाकरी खाल्ली. त्याच्या पप्पाला चपाती दिली आणि मी माझ्यासाठी भाकरी टाकली. मी भाकरी आणि चपातीन भात बंद करते खायचं, तर पिल्लूने पण माझ्यासोबत आज पहिल्यांदा भाकरी खाल्ली. मला इतकं आनंद झाला ना. तर अशी होती माझा आजचा ब्लॉग. कसं वाटलं तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया. बाय.